शिराळा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार यासह विविध क्षेत्रातील त्यांच्या दैदिप्यमान कार्याचा आढावा घेतला आहे खास BBL मराठीने। यानिमित्त प्रसिद्ध करीत आहोत विकास पर्व हा विशेष आढावा। प्रत्येक माणूस सर्वप्रथम आपल्या प्रगतीची, उन्नतीची काळजी करतो। भविष्याचा विचार करून तो पावले टाकत असतो। हे सर्व सांभाळून इतरांसाठी, परिसराच्या विकासासाठी, सार्वजनिक विकासासाठी जे झटतात त्यांना आपण समाजकारणी म्हणतो। त्यामध्येही सर्व पातळ्यांवर जो यशस्वी होतो त्याला स्वामित्व प्राप्त होते। प्रत्येकाकडे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे विचार, वृत्ती, धडपड, तळमळ, सामाजिक जाणीव असतेच असे नाही। म्हणून तर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असते। अशी व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात, विभागात वेगळा ठसा उमटवतात। त्यांच्या सहवासामुळे, मार्गदर्शनामुळे, सानिध्यामुळे अनेकांचे जीवन, हजारो कुटुंबे सावरतात व फुलतातही। परिसराचा व विभागाचा कायापालट होतो। त्यांनी घेतलेल्या भविष्याच्या वेधामुळे अनेक पिढ्यांना मानसिक, कौटुंबिक व आर्थिक स्थैर्य मिळते। असे कार्यकर्तृत्व असणारे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणा देते। अशा व्यक्तीला त्याच्या विचाराला जपणे, किंबहुना वाढवणे, त्याच्या वाटेत अडचणी येणार नाहीत व आपली प्रगतीत स्थैर्य कायम राहील हे पाहणे आपले कर्तव्य बनते। असंच एक आपल्या कार्यकर्तृत्वाने शिराळा विधानसभा मतदारसंघात किंबहुना सांगली जिल्ह्याला परिचित असणारं, समाजाची सर्वांगीण प्रगती साधणारं, प्रगतीच्या प्रवाहात सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगभाऊ नाईक। एक प्रतितयश उद्योजक, कुशल संघटक, धुरंधर राजकारणी, सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य, आधुनिकतेची कास धरून काळानुरूप प्रगतीचा वेध घेणारे व्यक्तिमत्व, सांस्कृतिक, सामाजिक, शेती, शेतकऱ्यांची प्रगती साधणारं व समाजकार्याची आवड असणारं व्यक्तिमत्व असे उत्तुंग कार्यकर्तृत्व लाभलेल्या मानसिंगभाऊंचा आज 26 जून 2024 वाढदिवस। त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाने भरलेल्या वाटचालीचा घेतलेला वेध। सन 2000 पासून समाजकारणात सक्रिय सहभाग। लोकनेते स्वर्गीय फतेसिंग आप्पांनी चिरंजीव मानसिंगभाऊंच्या अंगी असणाऱ्या नेतृत्व गुणांची पारख करून सन 2000 साली विश्वास कारखान्याची किंबहुना समाजकारण, राजकारणाची सूत्रे हाती दिली। औद्योगिक प्रगती व त्यातून रोजगार निर्मिती झाल्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही। शिराळा तालुक्यात चांदोलीसह गुढे व पाचगणी पठार, स्वातंत्र्यपूर्व 82 बंडाचा इतिहास आदी ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधल्यास व्यवसाय, छोटे मोठे उद्योगांची उभारणी होईल व त्या माध्यमातून प्रगती। वाकुर्डे बुद्रुक योजना मार्गी लावून पाण्यापासून कायम वंचित राहिलेल्या क्षेत्राला पाणी देणे व शेती प्रगती साधणे, शेती व शेतीपूरक व्यवसाय व उद्योग उभारणे, बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देणे आदी उद्देश ठेवून त्यांनी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरू ठेवली। आजही ती कायम आहे। नेतृत्व गुण कुटुंबियांकडून। नाईक कुटुंबातील वाडवडिलांच्या कर्तृत्वाचा प्रभाव मानसिंगभाऊंच्या व्यक्तिमत्वावर दिसतो। आजोबा स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय आनंदराव नाईक तात्या यांच्यातील झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, परोपकार, सर्वधर्म समभाव हे गुण आले आहेत। स्वर्गीय विश्वासराव नाईक भाऊ यांच्यातील मुत्सद्दीपणा, करारीबाणा व धाडस हे गुण घेतले आहेत। वडील लोकनेते स्वर्गीय फतेसिंग आप्पा नाईक यांच्यातील शांत, संयमीपणा, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, संघटन कौशल्य, परिसराचा कायापालट करून प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालण्याची किंबहुना त्यांच्या प्रगतीसाठी झटण्याची वृत्ती व दातृत्व हे गुण त्यांच्याकडे आले आहेत। त्यामध्ये आपल्या अंगी असणाऱ्या गुणांची भर टाकत मानसिंगभाऊंनी चौफेर सर्वांगीण प्रगती साधली आहे। शिराळा तालुक्यातील औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, सहकाराच्या प्रगतीकडे पाहता याचा परिचय येतो। संघटन अबाधित राखून मोठी वाढ। चिखलीच्या नाईक कुटुंबियांचा प्रभाव स्वातंत्र्योत्तर काळापासूनच राहिला आहे। त्यामुळे माणसे जोडणे व ती टिकवून ठेवणे आलेच। आज त्याकडे पाहता पूर्वजांनी केलेल्या संघटनेत मानसिंगभाऊंनी कमालीची भर घातली आहे। आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडत त्यांनी सन 2000 पासून आजवर प्रत्येक दिवशी आपल्या कौशल्याने संघटन वाढवतच ठेवले आहे। भाऊंच्या जवळ आलेली एखादी व्यक्ती त्यांच्यापासून बाजूला जाणे अपवादानेच।
एवढा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी सतत पक्ष संघटन मजबूत केले आहे. सातत्याने कार्यकर्त्यांची वाढ करत शिराळा मतदारसंघात क्रमांक 1चा पक्ष म्हणून उदयास आला आहे. आत्मीयता, मित्रत्व व स्पष्ट वक्तेपणा, त्यांच्यावर विश्वास ठेवून जवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ते आत्मीयतेने विचारपूस करतात. मित्रत्वाच्या भूमिकेतून त्यांच्या सुखदुःखात, आनंदात व अडीअडचणीत सहभागी असतात. प्रसंगानुरूप कसलाही विचार न करता मदत करतात. त्यामुळे जोडलेली सर्व माणसे, कार्यकर्ते त्यांच्याकडे हक्काने आपले प्रश्न सातत्याने मांडत असतात. ते ऐकून सोडवण्यासाठी मानसिंग भाऊ सर्वकष प्रामाणिक प्रयत्न करतात. राजकीय स्वार्थ ठेवून काम चलाऊ भूमिका व उत्तरे ते देत नाहीत. जे शक्य आहे ते नक्की करतात. जे अशक्य आहे त्याबाबत स्पष्टपणे नकार देतात. त्यांच्यातील हा स्पष्ट वक्तेपणा गरजवंताला प्रथम आवडत नाही, पण थोडा वेळ विचार केल्यावर त्यांचेच बरोबर असल्याची त्यास जाणीव होते. समाजकारण व राजकारण करत असताना राजकारणी मंडळी शक्यतो कोणालाही दुखवत नाहीत, पण भाऊंचा स्वभाव स्पष्ट असून ते नेहमी म्हणतात, कोणालाही भूलथापा मारणे, फसवणूक करणे मला आवडत नाही आणि पटतही नाही. सहकाराची निकोप जोपासना, भाऊंनी समाजकारणाची सुरुवात करताना सहकारातून केली. उच्च विद्या विभूषित नसतानाही त्यांनी सहकार, अर्थकारण, कारखानदारी यातील बारकावे टिपले. जाणकारांकडून सल्ले घेतले. काळानुरूप होणारे बदल आत्मसात करत प्रगती दृष्टीने वाटचाल सुरू ठेवली. आज शिराळा तालुक्यातील एकमेव सर्व बाजूंनी सक्षम असणारा विश्वास व विराज उद्योग समूहाने मानसिंग भाऊंच्या नेतृत्वाखाली गरुड भरारी घेत आहे. सर्व संस्था आर्थिक सक्षम असून त्यांनी अनेक केंद्र व राज्यस्तरावरील मानांकने प्राप्त केली आहेत. उद्योग समूहातील सर्व उद्योग व संस्था यशस्वीपणे चालवून शिराळ्यासारख्या डोंगराळ व अतिमागास तालुक्याला औद्योगिकरणाचा चेहरा दिला आहे. विश्वास व विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो युवकांच्या हातास रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा, विचारांना कृतीची जोड, अभेद्य संकटाला सामोरा जाणारा सर्वसामान्य माणसांचा आधारवड, माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विश्वास व विराज उद्योग समूह शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणारे पथदर्शी प्रकल्प राबवणारे, शिराळा मतदारसंघात समाज परिवर्तनाचे आणि सर्वांगीण विकासाचे नवे पर्व आणणारे असामान्य नेतृत्व माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विश्वास व विराज उद्योग समूह शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. प्रगतशील विकासाचा, लोकप्रतिनिधी जनसामान्यांचा, राजकारणाचा अर्थ आणि अर्थाच्या राजकारणाची व्याख्या ज्यांनी समजावली, नजरेला नजर भिडवण्याची हिम्मत ज्यांनी बांधून दिली, अशा द्रष्ट्या नेतृत्वास माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विश्वास व विराज उद्योग समूह शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. कर्तृत्वाच्या जोरावर विकसनशील जिल्ह्याचे नेतृत्व साकारणारे, सहकार, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा ध्यास बाळगणारे हर हुन्नरी व्यक्तिमत्व माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विश्वास व विराज उद्योग समूह शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आमचे नेते माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अतुल पाटील बापू, संचालक राजाराम बापू पाटील साखर कारखाना, माननीय अतुल पाटील मित्र परिवार व श्री विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पेठ.
आमचे नेते आणि गतिमान नेतृत्व माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अतुल पाटील बापू, संचालक राजाराम बापू पाटील साखर कारखाना, श्री अशोक पाटील, तुळशीदास पिसे आणि रायसिंग वारके। समाज परिवर्तनाचे झंझावती वादळ माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय हर्षवर्धन पाटील, लोकनियुक्त सरपंच रेठरे धरण, जयंत दूध संकलन केंद्र आणि राजाराम बापू पाटील सेवा सोसायटी रेठरे धरण। सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणारे कर्तृत्ववान नेतृत्व माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय हर्षवर्धन पाटील, लोकनियुक्त सरपंच रेठरे धरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार रेठरे धरण। शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विश्वास बळवंत कदम बंडानाना, संचालक विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लिमिटेड चिखली, संस्थापक अंबामाता उद्योग समूह शिराळा आणि अध्यक्ष किसान युवक मित्र व शिक्षण प्रसारक मंडळ शिराळा, बलवंत अंबामाता टिंबर डेपो, पाडळी रोड 32 शिराळा जिल्हा सांगली। शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, गतिमान आणि कर्तृत्ववान नेतृत्व माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय बाळासाहेब नायकवडी, अध्यक्ष शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, माननीय सौ सोनाली बाळासाहेब नायकवडी, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत चरण, तालुका शिराळा जिल्हा सांगली। शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सौ छायाताई अनिल पाटील, सचिव सावित्री महिला मंडळ कामेरी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कामेरी, माननीय सौ स्मिता साकेत पाटील, कार्याध्यक्ष सावित्री महिला मंडळ कामेरी आणि सचिव साई गारमेंट कामेरी, तालुका वाळवा जिल्हा सांगली। सर्व पदाधिकारी व सदस्य सावित्री महिला मंडळ कामेरी आणि साई गारमेंट कामेरी। शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय डॉक्टर राजाराम पाटील, समुपदेशक माननीय डॉक्टर साधना पाटील, यशवंत हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र, पाडळी रोड शिराळा, तालुका शिराळा जिल्हा सांगली। यशवंत हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र, व्यसनमुक्ती दारूवर 100% हमखास, होमिओपॅथी, ॲलोपॅथी व आयुर्वेदिक उपचार व समुपदेशन, 17 वर्षापासून व्यसनमुक्तीची अखंड परंपरा, 24 तास अत्यावश्यक सेवा, ऍडमिटची सोय, समुपदेशन, निसर्गोपचार आणि तज्ञ डॉक्टर्स। समाजकारणाचा वसा घेतलेले प्रगल्भ राजकीय नेतृत्व माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन उर्फ पिनू पाटील, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत करमाळे, तालुका शिराळा जिल्हा सांगली, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष।